पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित प्रवासी विमानानं नागपूरला पोहोचले। त्यावेळी त्यांच्यात हितगुज झाले। आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई यांच्यासोबत शिवसेनेचे नेतेही सोबत होते। या दोन्ही नेत्यांमध्ये या प्रवासात काय चर्चा झाली याची उभ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे। त्यावर आज उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केलाय। उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघाचा मोठा दौरा सुरू केला आहे। आज ते खासदार संजय देशमुख यांच्या वाशिम यवतमाळ संघाच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाशिम यवतमाळ मतदारसंघात दौरा होत आहे। शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघातील उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे। यावेळी कॅमेरावर गेला तर डोळ्यावर येतं आणि डोळ्यात पाणी येतं, मग म्हणता उद्धव ठाकरे भारावले, असं ठाकरे यांनी केलंय। पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर आसूड काढला। शिवसैनिक आणि पत्रकार माझ्यासोबत आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये यांची वागणूक, भाषा तुम्ही अनुभवत आहात। काही लोक बुरखे पांघरून आपल्यासोबत राहील कशी याची लाज वाटते। पत्रकारांना असभ्य वागणूक मिळाली हे आपल्या संस्कृतीत शोभणारे नाही। शिवीगाळ महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। गद्दारांच्या मतदारसंघातील मी कट्टर कडवट शिवसैनिकांना भेटणार आहे। शिवसैनिकांना भेटण्यासाठी आणि मतदारांनी केवळ आणि केवळ शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांचा चेहरा पाहून जो उमेदवार दिला, त्यांची पार्श्वभूमी न पाहता निवडून दिलं, त्यांची माफी मागण्यासाठी फिरणार आहे, अशी उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे। तर निधी मिळत नसल्याची ओरड करत 6 खासदार फुटले। त्यांचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला। निधी म्हणजे त्यांना फुटीसाठी निधी मिळाला हे त्यांनी मान्य केलं। आमदार फुटले तेव्हा 50 खोके एकदम ओके अशा घोषणा गाजल्या होत्या। बैलपोळ्यावेळी बैलावर विदर्भात लिहिलं होतं, आमदारांना 50 कोटी मिळाले, आता खासदारांना किती मिळाले असतील याची कल्पना करा। खासदार निवडून आले तेव्हा मीच दौरा केला होता। माझ्याच शब्दावरती खासदार निवडून आले होते तेव्हा यांना घरी बसवलं होतं। आता बोंबलत आहेत। मी दौरा करून फायदा नाही, पण मी दौरा केला होता म्हणूनच ते निवडून आले होते याची आठवण त्यांनी करून दिली। शेतकऱ्यांना हमी भाव नाहीये, पण आमच्या जीवावर निवडून आलेल्या खासदारांना हमी भाव मिळतोय। आमची मुख्यमंत्र्यांसोबत विमानात उच्चस्तरीय चर्चा झाली। येत्या काही दिवसात कळेल। आमच्या कालच्या बैठकीच्या वृत्तांत जे काही ठरलं ते येत्या काही दिवसात कळेल, असं संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले। त्यामुळे येत्या दिवसात राज्याच्या राजकारणात बड्या घडामोडी घडणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय।